नाते रिश्ते नाते सुखी जीवनाचे दाते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे सासू व सून. सासू आणि सून यामध्ये प्रेमाचे सामंजस्याचे नाते असले पाहिजे. दोघांनी एकमेकाचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. दोघांनी प्रेमानं राहिलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे. सासू आणि सुनामध्ये एक चांगलं नातं असलं पाहिजे, एक प्रेमळ नातं असलं पाहिजे, जीवाभावाचं नातं असलं पाहिजे. सासूने सुनेला जपलं पाहिजे, सुनेला चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे, सुनेला चांगलं समजून सांगलं पाहिजे. आपल्या सुनेला प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे. सासूने आपल्या सुनेला आपली लेक समजून वागवलं पाहिजे, आपली मुलगी समजून वागवलं पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे. ती जर चुकली, सुनेकडून जर चुका झाल्या तर तिला समजून सांगितलं पाहिजे. सासूने सुनेसोबत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. तिला प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण सासूला खूप अनुभव असतात, सासू अनुभवी असते. म्हणून सासूने आपल्या सुनेला सर्व काही चांगलं सांगलं पाहिजे. सासूने सुनेचा छळ करू नये. तर सून ही परक्या घरची लेक असते, दुसऱ्याची लेक असते. म्हणून त्या लेकीला आपल्या लेकीप्रमाणे, आपल्या मुलीप्रमाणे, आपल्या लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. तिच्या भावनाची कदर केली पाहिजे. तिचे विचार, तिचे दुःख, तिच्या अडचणी, समस्या समजून घेतल्या पाहिजे. तिला चांगलं वागवलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. कारण ती तिच्या घरून तिच्या आईबापाला सोडून आपल्याकडे आलेली असते. म्हणून तिला आईबापाची कमी जाणू नये, तिला परक वाटू नये, तिला सासर परके वाटू नये. तिच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये, तिच्या मनात वेगळे वातावरण निर्माण होऊ नये, ती दुःखी राहू नये, नाराज राहू नये. तिला कोणत्याच गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी सासूने काळजी घेतली पाहिजे, चिंता केली पाहिजे, चांगलं सांभाळलं पाहिजे. आपल्या लेकीप्रमाणे सांभाळलं पाहिजे, आपल्या लेकीप्रमाणे ठेवलं पाहिजे. सुनेला मुलगी समजून, लेक समजून ठेवलं पाहिजे, वागणूक दिली पाहिजे. हां, तिची जर चूक झाली तिला समजून सांगितलं पाहिजे. कधी धाकाने, कधी रागाने, कधी प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे. तिची चुकापासून दुरुस्ती केली पाहिजे. तिने पुन्हा चूक करू नये. चांगलं वागावं, सर्वांना चांगलं बोलावं, सर्वांना चांगलं वागावं, सर्वांसोबत चांगलं वागावं, सर्वांना चांगलं बोलावं, प्रेम ठेवावं, निर्मळता ठेवावी, चांगलपणा ठेवावा, घर चांगलं निर्मळ ठेवावं, स्वच्छता ठेवावी, व्यवस्थितपणा ठेवावा, पद्धतशीरपणा ठेवावा. अशा बाबतीत सर्व समजून सांगितलं पाहिजे. सुनेला चांगलं व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे, प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे, चांगलं वळण लावलं पाहिजे, चांगली शिस्त लावली पाहिजे. अशा प्रकारे ही सासूची जबाबदारी आहे. तसेच सुनेने सुद्धा सासूला सासू न समजता आपली आई समजून सासूसोबत वागलं पाहिजे. सासूची काळजी केली पाहिजे, सासूला जेवायला व्यवस्थित दिलं पाहिजे, सासूचा आदर केला पाहिजे, सासूचा सन्मान केला पाहिजे. सासूसोबत भांडण करू नये, सासूला उलटं बोलू नये, सासू सर्व ऐकलं पाहिजे, मर्यादा ठेवली पाहिजे, सासूचा मान ठेवला पाहिजे.
सासूसोबत चांगले व्यवस्थित पद्धतशीरपणे वागलं पाहिजे. आपल्या माहेरचा अपमान होऊ नये, आपल्या आईवडिलांचा अपमान होऊ नये, आपल्या आईवडिलांची मान खाली जाऊ नये, यासाठी सुनेने सासूसोबत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. सासू आणि सून या दोघांमध्ये चांगला संबंध असला पाहिजे. जशी सून आपल्या आईसोबत वागते, आपल्या आईसोबत राहते, तसंच सुनेने आपल्या सासूसोबत राहिलं पाहिजे. सासूला परकी न समजता, या सासू न समजता आपली आई समजून, आपली माय समजून या सासूसोबत राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. तिचे दुःख, तिचं मत, तिचे विचार सर्व सासूसमोर मांडले पाहिजे. तरच घराला शोभा राहते, घरात प्रेम टिकून राहते, आनंद टिकून राहतो. सुनेने कधीही सासूसोबत भांडण करू नये, सासूला कधीही उलटं बोलू नये, सासूचा कधीही अपमान करू नये, सासूचा कधीही अनादर करू नये. तर सासूचा आदर करावा, सासूचा मान ठेवावा. सासूसोबत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. सासू जसे सांगते तसं ऐकलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. चूक झाली तर, या चुका झाल्या तर, एखादी गोष्ट माहीत नसेल तर सुनेने सासूला आपल्या आईप्रमाणे विचारलं पाहिजे. आणि सुनेने सासूसोबत प्रेमाने चांगल्या रीतीने राहिलं पाहिजे. आपली आई समजून वागलं पाहिजे, घर निर्मळ ठेवलं पाहिजे, घरातली सर्व कामे केली पाहिजे, आनंदाने प्रेमाने हसत खेळत खुशीने कामं केली पाहिजे. चांगला दृष्टिकोन ठेवला पाहिजे, चांगला हेतू ठेवला पाहिजे, चांगलं मन ठेवलं पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे, सुंदर विचार ठेवले पाहिजे. आपल्या सासूच्या विषयी चांगलं मत असलं पाहिजे. सुनेच्या मनात आपल्या सासूविषयी चांगले विचार असले पाहिजे, चांगलं मत असले पाहिजे, चांगल्या भावना असल्या पाहिजे. आपल्या सासूची कदर करावी, आपल्या सासूच्या तब्येतीची काळजी घ्यावी, आपल्या सासूला जपलं पाहिजे. तरच घरामध्ये शांतता टिकून राहील, प्रेम टिकून राहील, आनंद टिकून राहील. आणि दोघांनीही एकमेकाचं घराणं दुसऱ्याला सांगू नये. सुनेने सासूचं घराणं दुसऱ्याला सांगू नये, परक्या लोकांना सांगू नये, आपल्या आईवडिलाला सांगू नये, कोणाला सांगू नये. आपल्या घरातल्या काही गोष्टी दुसऱ्याला सांगू नये. कारण सुनेने जर सासूचं घराणं दुसऱ्याला सांगितलं तर दुसरे लोक याचा गैरफायदा घेतात, मग आपली शान जाते, मान जाते. म्हणून सुनेने आपल्या सासूचं घराणं बाहेर कोणालाही सांगू नये, मनात ठेवावं. तसेच सासूने सुद्धा आपल्या सुनेचं घराणं दुसऱ्याला सांगू नये, कोणालाही सांगू नये. म्हणून सासू आणि सून या दोघांमध्येही सामंजस्य पाहिजे, प्रेम पाहिजे, एकता पाहिजे, सत्यता पाहिजे, सुंदर विचार पाहिजे, माणुसकी पाहिजे, चांगुलपणा पाहिजे, चांगले विचार पाहिजे, समानता पाहिजे, गोडी पाहिजे. सासूने सुनेची कदर करावी आणि सुनेने सासूची कदर करावी. सासूने सुनेची काळजी घ्यावी आणि सुनेने सुद्धा सासूची काळजी घ्यावी. अशा प्रकारे दोघांमध्येही संबंध एकदम जीवाभावाचे, चांगले, सुंदर असावे. प्रेमाचे संबंध असावेत, जिव्हाळ्याचे संबंध असावेत, आपुलकीचे संबंध असावेत, छान छान संबंध असावे. तरच संसार सुखाचा होतो, आनंदाचा होतो आणि जीवन सुंदर होतं, छान छान होतं, इज्जत वाढते, मान वाढते, शान वाढते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.